महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील सकाळी 11:30 पर्यंत सरासरी 19.46% मतदानाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे सर्वाधिक म्हणजेच 31.37% तर कुर्डुवाडीमध्ये सर्वात कमी 12.81% मतदान झाले आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सकाळी 7:30 सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत पहिल्या 4 तासात चांगली सुरुवात झाली आहे। ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे आहे। अकलूज मध्ये 22.61%, कुर्डुवाडी मध्ये 12.81%, बार्शी मध्ये 19.58%, पंढरपूर मध्ये 15.6%, अक्कलकोट मध्ये 21.84%, तर दुधनी मध्ये 31.37%, करमाळा 23.17%, मोहोळ 24.43%, सांगोल्यामध्ये 17.46%, तर मैंदर्गी मध्ये 26.99%। जिल्हा निवडणूक अधिकारी नगर विकास यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7:30 सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत पहिल्या 4 तासात चांगली सुरुवात झाली आहे। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे उच्च टक्केवारीमुळे जिल्ह्यातील सरासरी वर गेल्याचे सांगितले जाते। तसेच बार्शी आणि पंढरपूर सारख्या मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असला तरी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील 222 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी मतदान होत असून एकूण 13,355 मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू आहे। मतदान सायंकाळी 5:30 पर्यंत चालेल, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होईल। काही ठिकाणी नामनिर्देशन प्रक्रियेशी संबंधित अपिलांमुळे उशिरा निर्णय झाल्याने मंगळवेढा तालुक्यातील काही जागांसाठी स्थगिती देखील देण्यात आली आहे। जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये किती टक्के मतदान होईल, तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सोशल मीडियाच्या सर्व हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील।